जिओ पॉलिटिकल युनिट. काय असतं जिओ पॉलिटिक्स? म्हणजे भूराजकीय, एखाद्या एक भूभाग आणि राजकीय जे संबंध असतात त्यांचं एक काय असतं, कनेक्शन असतं नेहमी. ओके. तर आता समजा आपण भारतीय कंटेक्स्ट मध्ये, मी काय म्हटलं तुम्हाला, काय आर्टिकल 1, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. पण आपला आज युनियन ऑफ स्टेटचा तर विषय नाही. आपला विषय काय आहे की आर्टिकल 1 मध्ये नावं काय आलेले आहेत, भारत. आपण पहिला मुद्दा भूराजकीय ऐक्य असा पॉइंट टाका पहिले आता, आणि ते कसं दिसून येतं. भूराजकीय ऐक्य जर म्हटलं तर त्याचे काय असले पाहिजे, आपल्याकडे उदाहरणं असले पाहिजे. उदाहरणं असेल तर ते बरोबर आहे, उदाहरणं नसतील तर ते चुकीचं ठरतं ऍक्च्युली. काय म्हंटल मी, इंडिया दॅट इज भारत. इंडिया असं लिहिलंच चालेल ना, की देवनागरी मध्ये लिहू? नाही, ओके ठीक आहे. विचारताय बाबा, उद्या कोणी म्हणेल की नाही समजलं तर कसं करायचं ना. हा, कसं हे नाव आलं, पण हेच नाव काय आलं हे पण महत्वाचं आहे ना. अजून पण नाव येऊ शकले असते ऍक्च्युली. म्हणजे नेहमी भले आपण 47 ला स्वतंत्र झालो, 50 ला आपण म्हणजे एक कॉन्स्टिट्यूशन लागू केलं, पण या आधी पण लोकांमध्ये काय होती, एका प्रकारची एकी होती. कुठल्या प्रकारची? जिओ पॉलिटिकल युनिटी होती. आणि ते वेगवेगळ्या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला दिसून येतं. पहिलं एक्सप्रेशन आहे त्याचं ऍक्च्युली भारत, किंवा यालाच भरत, हे एकच ऍक्च्युली. ओके. काय कुठं कोणाचं नाव आहे, कुठल्या राजाचं नाव होतं माहितीये तुम्हाला, पण एका ट्राईबचं पण नाव तेच होतं. त्याच्यावरून आपल्याला काय नाव मिळालं ऍक्च्युली, भारत नाव मिळालं. तुम्ही जर लिंग्विस्टिक रूट्स घेतले याचे, तर प्रकाश वाहून नेणारा त्याचा असा अर्थ होतो. काय होतो, भर त्याचा रूट आहे, प्रकाश वाहून नेणारा. आता प्रकाशाचा अर्थ काय होतो, आणखी नॉलेज पण होतो, हे लक्षात ठेवा. प्रकाशाचा अर्थ आणखीन काय असतो, म्हणजे असं लिंग्विस्टिक नाही, फिलॉसॉफिकल लेवलवर. ओके. प्रकाश माहिती आहे ना तुम्हाला. ओके. तर ते नॉलेज साठी पण सिग्निफाय करतं. तो असा तो देश बाबा, वाहून नेणारा ती गोष्ट. जसं रथ असतो एखादी वाहून नेतो, तसं हा जो रथ आहे भारत, ओके, तो काय करतो, प्रकाश वाहून नेतो. आणि ते वेगवेगळ्या एक्सप्रेशन मध्ये, भलेही तुम्ही 47 ला नाव आले 1950 ला, त्याच्या आधी काय नाव होतं, भारत पहिलेपासून होतं. कशातून दिसून येतं आणखीन, भारत वर्ष. वर्ष म्हणजे इथे प्लेस आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर अजून काय दिसून येतं आम्हाला, भारत माता, सॉरी अखंड भारत. आणि मग भारताच्याच ऍक्च्युली भारत जो ऍक्च्युली त्याच्या वंशामध्ये आणखीन लोक कोणाचा जन्म झाला महत्वाचा, कौरव आणि पांडव. आणि त्यांची जी फाईट झाली त्याची कुठली कथा आहे, महाभारत. जय भारत महाभारत आहे असं. येस, भारत की कथा म्हणतात त्याला. सांगितलं होतं मी ना, म्हणजे तुमच्या नाही ऑप्शनलला सांगितलं होतं की इन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिलीवर कमेंट करतं शेवटी. तेव्हा पण कोण भांडत आहे, चुलत भाऊ. आज पण बघा तुम्ही गावागावात जाऊन भांडतात की नाही, तेव्हा पण भांडत होते, आता पण भांडत आहे, म्हणजे पुढे पण भांडतील. कळत आहे? येस. तर या एक्सप्रेशन मधून आपल्याला काय समजून येतं की यार या जॉग्राफिकल एरिया नेहमी एक नाव होतं भारत. वेगवेगळे एक्सप्रेशन आहे, भारतवर्ष, महाभारत, भारत माता. वेगळी गोष्ट आहे की भारत मातेचं चित्र बघितलंय का तुम्ही सगळ्यांनी, कसं आहे? राईट. टाका इमेज. तर इकडे नाही आलं मी ऍक्च्युली, माझ्याकडे येऊ नाही शकलो, किंवा मला वाटतं घेता येत असेल पण ते कठीण आहे माझ्यासाठी तरी. ओके. मारा सर्च बाबा भारत माता. मोबाईल कशासाठी घेतलाय तुम्ही, रील्स बघण्यासाठी? पुढच्या वेळेस आणतो याच्यामध्ये पण आज तर नाही. थोडस एक्सरसाइज पण झाली पाहिजे ना. आणि 2-3 तास झाले असेल तुम्ही मोबाईल नाही बघितला, हात तुमचे थरथर कापत असतील ऍक्च्युली. एक बेंचवर एक जरी मोबाईल असेल तरी होईल, काही प्रॉब्लेम नाही असा. मातेचं स्वरूप दिलंय देशाला, है की नाही? हा, ग्रेट. आता एक सर्च मारा, इंग्लिश मध्येच मारायचं आहे.
गॉडेस ब्रिटानिया म्हणून. कसं काय वाटलं तुला? हॉलिवूड बॉलिवूड आहे की नाही? तर अशी संकल्पना ऍक्च्युली पहिले हे युरोपची आहे. तिथे गॉडेस रोमा पण आहे, रोमसाठी गॉडेस युरोपा पण होती आणि गॉडेस ब्रिटानिया पण होती. ओके, तर ते इथे कॉपी करण्यात आलेलं आहे भारतामध्ये. आज वेल रिस्पेक्टेड आहे, नो डाऊट, मी पण रिस्पेक्ट करतो त्या गोष्टीची, पण ही गोष्ट आपण काय केलेली आहे, कॉपी केलेली आहे. ऍक्च्युली कॉन्ट्रोवर्शियल आहे. तुम्हाला असं वाटत असलं बोलणं सोपं नाही, उद्या ऑब्जेक्शन घेऊ शकतं कोणी, आहे की नाही? पण तुम्ही ते मिल्क इन शुगरची स्टोरी वापरली चालते ना, आम्ही केलं तर बरोबर नाही. त्यामुळे ऍक्च्युली लक्षात घ्या की हा कॉन्सेप्ट कॉपी पेस्ट आहे. ठीक आहे, पण आज आपण भांडतो भारत में रहना होगा तो भारत माता कहना होगा, भारत माता की जय कहना. ठीक आहे ना, भारत की जय म्हणतो मी, चालेल का तुम्हाला? सेम आहे ना, सेम आहे. त्यातल्या त्यात मला आजपर्यंत नाही समजलं की भरत कसा आहे, पुल्लिंगी आहे शब्द, हा स्त्रीलिंगी आहे. सेक्स चेंज ऑपरेशन तुम्ही केलं, हे कसं झालं, आहे की नाही? मग हे चेंज केलं लोकांनी. भारत पिता असेल नाही तर भारत आहे तर शब्द ऍक्च्युली, पण तुम्ही दोन्ही ऍग्री करा म्हणता आम्हाला, ऍक्च्युली ते थोडं चूक. म्हणून भारत की जय म्हणून टाकून, कोणी जबरदस्ती केली मारण्याच्या आधीच त्यांनी मी भारत माता की जय पण म्हणेल, आहे की नाही? तो हार्डकोर आहे, तो मी पण हार्डकोर बनू का? ऍक्च्युली काय फरक पडतो? पण त्याच्यासाठी यार कोणाला मारणे वगैरे असं होतं आपल्याकडे, माहित आहे का? म्हणजे असं खूपदा झालेलं आहे की एखाद्या नॉन हिंदू व्यक्तीला पकडलं आणि त्याला मारलं लोकांनी. भारत माता कीच म्हणा, जय म्हणा, भारतीय समाज आहे. ओके, हे फीचर आहे. पण नाही जरी आहे तरी आहे, ऍक्च्युली जय होऊ शकतं. ओके, माझा एक अनुभव आहे की जे लोक रोज रोज म्हणतात ना असं भारत भारत, देश देश, राष्ट्र राष्ट्र, हे कधीच देशप्रेमी नसतात, शो ऑफ असतो. जो पोरगा अभ्यास करतो तो चुपच असतो नेहमी. तो 4 वेळा इकडे झालं कसं करू सर, समजून घ्या शो ऑफ ऍक्च्युली. याचा अर्थ डाऊट विचारायचं असं नाही म्हणताय मी. आता मी दिसलो की पहिल्या लपेल पोरगा मी शो ऑफ करताय म्हणून, नाही तसं नाही सांगत आहे, जनरल कुठल्या पण याच्यामध्ये. ओके, तर आपण कुठे होतो इथे, एक्सप्रेशन. ह्या युनिटीचे, जिओ पॉलिटिकल युनिटीचे असे एक्सप्रेशन भारत नावाचे आहे, अवेलेबल आहे. मान्य आहे आपल्याला हे? ओके, अजून पण आपण घेऊ. आता हेच काय उदाहरणं थोडी आहेत. अजून आता आपण आलो तर मला तुम्ही थोडं तुमचं नॉलेज दाखवावं. तर ऋग्वेदामध्ये माहित आहे का या जॉग्राफिकल एरियाला नाव काय होतं? सप्त सिंधू. अँड कॅन बी कन्सिडर्ड ऍज नेम ऑफ द जॉग्राफिकल एरिया, पर्टिक्युलरली पंजाबच्या अराउंड. किती रिव्हर? 7. एक रिव्हर तर सिंधूच आहे, बाकी सांगा आता. एस वरून 2 आहे, सतलज, सरस्वती, रावी, बियास, झेलम, चेनाब, संपलं. 7 रिव्हर, 7 नद्यांचा. सिंधू शब्दाचा अर्थच नदी आहे ऍक्च्युली, नाईल या शब्दाचा अर्थच नदी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, 7 नद्यांचा प्रदेश असं याला नाव होतं. पण ते तसं बघितलं ज्योग्राफिकल टर्म पंजाब आणि पाकिस्तानलाच अप्लाय व्हायला पाहिजे, पण बाहेरचे लोक तेवढा विचार नाही करत. एक्झोनिम असतं नेहमी, काय लक्षात ठेवा, शब्द इंग्लिश आहे, एक्झोनिम, आणि ते येणार नाही लिहिणार. एक्झोनिम म्हणजे दुसरे लोक तुम्हाला नाव देतात. ओके, अमेरिकेला नाव काय अमेरिकेतल्या लोकांनी दिलंय का? नाही, बाहेरच्या लोकांनी दिलंय. राईट, तर आपल्याला पण असे एक्झोनिम मिळाले. मग सप्तसिंधू होता, आणि आपले जे संबंध आहे जुन्या काळामध्ये ट्रेड वगैरे, हे कुठल्या देशासोबत जास्त होते? इराण आणि ग्रीक. आणि हे मोठ्या कल्चर पण आहे जुने. ओके, हे कल्चर आपल्यासारखेच जुने कल्चर आहे. इजिप्त, इराण, ग्रीक. बोला काय म्हणताय, कोणी ऍडिशन आहे? नाही. ओके, असं बोलायचं असेल तर बोला, असं नाही आपल्याला वाटतं आपलं काहीतरी चुकलं म्हणून. ऍक्च्युली आपले जुने ट्रेड संबंध ऍक्च्युली. ठीक आहे, ट्रेड काय व्यापार संबंध आहेत, व्यापार. ओके, येस. तर आता हे सप्तसिंधू, मग इराणियन जे लोक होते त्यांच्या लँग्वेजमध्ये सहसा त्यावेळेस स चा उच्चार नव्हता. मग यांनी काय करून टाकले, याला हप्त हिंदू करून.
आणि पुढे चालून काय केलं त्यांनी, ऍक्च्युली फक्त हिंदूच ठेवलं. आणि याच्याहून आपल्याला नाव काय मिळालं, हिंदूंचं स्थान, हिंदुस्थान नाव मिळालं. आहे का आपल्याला हिंदुस्थान नाव? मग हा जो हिंद शब्द आहे, हिंद, येस, ग्रेट. आणि मग हे म्हणजे आपले बादशाह होते किंवा आपले थिंकर्स होते, फिलॉसॉफर होते, यांनी हिंद शब्द वापरला. शहनशाह हिंद, नंतर हिंद स्वराज. भले भारत स्वतंत्र व्हायचं आहे, पण नाव काय आपल्याला, हिंद किंवा हिंदुस्थान हे नाव आपल्याला पहिलेपासूनच होतं. स्टोरी थांबली नाही पण अजून पुढे चालून ग्रीक आले. ग्रीकांनी काय केलं, त्यांना ह पण कठीण वाटत होतं. त्यांनी काय करून टाकलं, त्याचं इंडू किंवा इंडो करून टाकलं. ओके, आलो इथपर्यंत आपण. मग जे युरोपियन आले, लॅटिन इंग्लिश फॉर्म, त्यांनी याचं काय केलं, इंडिया, इंडू. आणि या जो आहे तुम्ही बघा, एशिया, रशिया, इंडोनेशिया, नेहमी प्लेस मध्ये असतं. आपल्याकडे स्थान असतं तसं ऍक्च्युली तो रूट असेल. तो एक्झॅक्टली नाही समजला मला लिंग्विस्टिकली कसा आला, पण एरिया सिग्निफाय करण्यासाठी असा या दाखवतो, इंडिया झाला. म्हणजे जर्नी अशी झाली. मधामध्ये गव्हर्नमेंट म्हणे की अमेंडमेंटच करतो म्हणे आर्टिकल 1 मध्ये, काही नाही काही नाही, इंडिया काढून टाका म्हणे. इंडिया कोणी दिलं, ब्रिटिशांनी. अबे हे बघणं, हे काय, मग ब्रिटिश इथे आले ना. आणि मेगस्थनी जो इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापूर्वी होतो, त्यांनी पुस्तक लिहिलं, त्याचं नाव काय होतं, इंडिका. हे एवढं जुनं नाव आहे ना, ब्रिटिश कुठून आठवले मला माहित नाही. जे जुने नाव आहेत हे ऍक्च्युली आपले एक्झोनिमा, हे मान्य करतो. मग सगळ्या देशाला एक्झोनिमा असतं ऍक्च्युली, जे दुसऱ्या लोकांनी दिलेलं नाव असतं. तर वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये. पण हे यार तुम्ही म्हणजे, आणि रुलिंग पार्टी पार्लिमेंटमध्ये बोलत आहे आणि बाहेर बोलत आहे ऍक्च्युली हे ब्रिटिशांनी नाव दिलं म्हणून. हे कधी झालं दादा, माहितच नाही ना आम्हाला ऍक्च्युली. रुलिंग मध्ये असल्यावर असं कराल का ऍक्च्युली, काही पण लोकांना पण माहित नाही राहत. म्हणजे चॅलेंजिंग होतं ते सोपं पण नसतं. पण शेवटी हे नाव कुठेतरी आपल्याच इतिहासामध्ये काय झालेलं आहे, उत्क्रांत होत आहे. ब्रिटिश आले भारतामध्ये व्यापार करायला मोठ्या प्रमाणावर. कंपनीचं नाव काय होतं, ईस्ट इंडिया कंपनी. आहे एक्सप्रेशन, त्यांनी पण सांगितलं तुमचं नाव इंडिया म्हणून, म्हणजे रिमाइंडर दिला, सांगितलं नाही असं आपण म्हणून, बरोबर आहे. 1885 ला एक ऑर्गनायझेशन स्थापन झाली. त्याचं म्हणणं होतं की आपण सगळ्या लोकांना, भारतीय लोकांना या लढ्यासाठी एकत्र आणायचं ब्रिटिशांविरुद्ध. काय नाव होतं ऑर्गनायझेशनचं, इंडियन नॅशनल काँग्रेस. म्हणजे नाव पहिलेपासूनच आहे. नाव आहे म्हणजे काय, शेवटी ती युनिटी दाखवत आहे तुम्हाला की आमच्यात युनिटी आहे. युनाइट असले तर लोक कधी कधी विखुरले जातात ना, त्यांना एकत्र आणण्याची गरज. इंडियाचं एक्सप्रेशन बघा किती ठिकाणी आहे. इसवी सनाच्या 3ऱ्या, अंडिका काय आणि इंडिया काय, आता याचे हे आढळत नाही पुस्तके, लक्षात घ्या. पण त्याच्यावर ज्या लोकांनी टिप्पणी केल्या होत्या त्या आढळतात. हे पुस्तक नाही भेटत तुम्हाला. या प्रकारे दादा हे शब्द आहेत आपल्यासाठी. किती नावं झाले आता, इंडिया, हिंदुस्थान, सप्तसिंधू पण एक नाव होतं, आणि आणखीन काय म्हटलं आपण, भारत. अजून 2 नावं आहेत बाकी, सांगा पटकन आता. आर्यवर्त नाव आहे आपल्याला आणखीन. काय, आर्यवर्त. आर्य मीन्स या रिस्पेक्ट या कल्चर्ड, असं नाव आपल्या देशाला आणखीन आहे. ओके ग्रेट. अजून एक राहिला आता फक्त, जम्बूद्वीप. काय लेक्चर बघून आले तुम्ही माझं एखादी, नाही? मग कुठून, हा कुठे, मराठी इंग्लिश मीच घेऊ शकतो यार, मग तर दुसऱ्याने घेतलंच नाही, मला माहित आहे ऍक्च्युली. ओके हा चलो ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ना, मग यात वाईट काय. तर मी नव्हतो पण अपमान, खोटं बोलायचं असतं. हो सर तुम्ही होते, काय फरक पडतो. ओके हा, तर जम्बूद्वीप. आणि मग आता जम्बू कशापासून आला, द्वीप म्हणजे हा खंड किंवा बेट असा शब्द आहे. आणि जम्बू शब्द कुठून आला, जम्बू शब्द कुठून आला, लक्षात नाही आहे. असं तर व्हायला नाही, कारण त्याचं इंटरेस्टिंग आहे, ते खूप सोपं आहे ऍक्च्युली लक्षात ठेवणं. हे काय होतं, जम्बू कधी दिसतं माहितीये का तुम्हाला, हे
उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसतं. काय फळ आहे? जांभूळ. काय आहे? जांभूळ आहे ऍक्च्युली. त्याच्यावरून आपल्याला नाव काय मिळालं, म्हणजे मी त्याच्यापेक्षा चांगलं घेतलं असं झालं आता ऍक्च्युली. आता ओके, येस, हो म्हण ना, काय फरक पडतो ऍक्च्युली. हा, ते हो हो म्हणता ऍक्च्युली, घे पण टॉपिक संपव बाबा. ओके, तर मग ऍक्च्युली जम्बू जे जो शब्द आहे, आणि हा अशोकन जे रेफरन्सेस आहे त्याच्यामध्ये शब्द जास्त आढळतो, पण त्याच्या आधी आणि त्याचा जे आहे ना, म्हणजे त्याचं जॉग्राफिकल एक्सपान्शन ते भारतापेक्षा मोठं आहे. कधी कधी ते कुठपर्यंत जातं माहिती आहे का? इंडोनेशियापर्यंत, आणि कधी कधी ते रशियापर्यंत जाऊन पोहोचतं. आपल्या अखंड भारतचे सपोर्टर जे आहे त्याला जम्बूद्वीपला त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे ऍक्च्युली. ओके, राईट. याच्या आधी मला वाटतं अखंड भारत पण होतं, ते आपण चर्चा नाही केली. ओके, जम्बूद्वीप पण एक नाव आहे आपलं, आणि जांभळांचा प्रदेश म्हणून ते ऍक्च्युली दिलेला आहे. याचा अर्थ या जॉग्राफिकल एरियामध्ये तुम्हाला जांभूळ सापडायला पाहिजे. ओके, तर आता इव्हन अखंड भारत एक जुना पॉईंट जो राहिला आपला, काही लोकांचं म्हणणं आहे की ऍक्च्युली हे पॉलिटिकल जे मॅप बनलेला आहे तो चुकीचा आहे. काय काय असायला पाहिजे सोबत आपल्याला? अफगाणिस्तान, पाकिस्तान, आजचा भारत, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका. भूतान पण घेऊन घ्या, काय फरक पडतो. मी तर म्हणतो रशिया घेऊन घ्या ऍक्च्युली, युक्रेन पण घेऊन घे, आहे की नाही, इस्रायल घे, पॅलेस्टाईन घे, सगळंच घेऊन घे, चंद्र घे, आहे की नाही, सगळं घेऊन घ्या. काय सर? हा, येस, 7 देशांचं. तर काही सांगता येत नाही, एखाद्या रेफरन्सला भूटान पण दिलं असेल त्यांनी, काही सांगता येत, पण हे एवढं मला माहित आहे. एवढं मिळून आपल्याला काय बनवायचं आहे? भारत बनवायचा आहे. अखंडित झालेला त्याला आता अखंड करायचा. ज्याचे सपोर्टर आहेत, भाषण देणारे लोक आहेत. कधी कधी असं वाटतं ते आर्टिकल 19 चुकलं ऍक्च्युली. मर्यादा आणा याच्यावर. बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. बरं, एवढ्या लोकांना, इथे बसलेल्या लोकांना आपल्याला समजा बेसिक गोष्टी द्यायची आहे, ते आपलं देणं होत नाही. आणि उद्या मी तालिबानी लोकांसोबत चर्चा करेल. कसं भाऊ, काय म्हणतात? तालिबानी पोरगा येईल ऍक्च्युली इथे, काय शिकवेल मी त्याला? भारत. कसं करायचं समजत नाही. अफगाणिस्तान पण आहे ना आपला पार्ट ऍक्च्युली, म्हणजे अखंड भारतचा, बस सांगत आहे मी तुम्हाला. तिकडून रोहिंग्याज म्हणतील आम्हाला हकललं कशाला, सांगा ऍक्च्युली. आम्ही अखंड भारतात भागाव ना ऍक्च्युली. आहे असे प्रॉब्लेम, म्हणजे जे बाहेरचे प्रॉब्लेम आहे ते घरात घेऊन या. हे सगळ्या कंट्री बॅकवर्ड आहे आपल्यापेक्षा, हे लक्षात घ्या. या कंट्रीमध्ये तरी आपण प्रोग्रेसिव्ह, त्यांचे प्रॉब्लेम इकडे घेऊन येऊ. काय म्हणजे लोक काय विचार करतात, काय घेतात माहित नाही, काय कन्झ्युम करतात ते पण समजत नाही मला. ओके, ग्रेट. हे काय दाखवतं आपल्याला? जिओ पॉलिटिकल युनिटी दाखवत आहे. अशी आपल्यामध्ये नेहमी भूराजकीय एकता अस्तित्वातच होती नॉन हिस्ट्रीमध्ये, असं आपल्याला दिसून येईल. असा आपला देश आहे.